नमस्कार. मी डॉक्टर स्मिता सदानंद मोकणे. रेणुका आर्ट्स आयोजित अभिवाचन स्पर्धेकरिता प्रेम या विषयावरील माझी एक लघुकथा मी अभिवाचन करीत आहे. चला आपण ऐकूया माझी कथा. खूप आवडीने मी गुड्डीकरिता एक छानशी आगळी वेगळी खुर्ची विकत घेतली होती. तिला त्या खुर्चीमध्ये बसवून जेवण भरवण्याकरिता. ही खुर्ची तिलाही आवडली होती खरं तर. चला तर मग गुड्डी बेटा, चला, भूक लागली आहे ना आपल्याला, जेवायचं ना आता आपण. चला चला बरं आता जेवूया आपण, असं म्हणत मी गुड्डीला उचललं आणि त्या खुर्चीमध्ये तिला बसवलं. जसं खुर्चीमध्ये मी तिला बसवलं तशी ती कावरीबावरी झाली. जणू काही मी तिचे हातपायच बांधले आहेत अशी. बरोबरच होतं म्हणा. तिच्या त्या इवल्याशा बाल अंगात, तिच्या त्या बाल स्वभावात एका जागी बसणं नव्हतंच मुळे. आणि मला तिला त्या खुर्चीमध्ये तिला बसवून भरवायचं होतं. पण तिचा रडवेला चेहरा बघितला आणि मी तिला खुर्चीतून बाहेर काढलं. जसं बाहेर काढलं तशी ती घरभर तुरू तुरू इकडून तिकडून चालू लागली. ती तिच्या खेळण्यांजवळ गेली. खेळण्यांमध्ये तिची एक खूप आवडती बार्बी आहे. ती बार्बी तिने उचलली आणि तिने जवळ घेतली आणि गोड हसली, खूप गोड. जणू काही खूपशी फुलं तिच्या गालांवर फुलली होती. ते बघून मला बरं वाटलं. मम्मा 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 करत ती माझ्याकडे आली आणि तिने मला बार्बी दाखवली. मी पण तिच्याशी हसले. एक घास मी तिला तोंडात भरवला. तशी ती पुन्हा तिच्या खेळण्यांकडे गेली. खेळण्यांमध्ये तिचं एक छानसं छोटंसं घर आहे. तिने बार्बीला त्या घरामध्ये बसवलं. बार्बीचे केस नीट केले, तिचं फ्रॉक नीट केलं. बार्बी नीट बसली आहे ना घरात हे बघितलं आणि त्यानंतर ती पुन्हा माझ्याकडे वळली, माझ्याकडे आली. मम्मा मम्मा म्हणत तिने तोंड उघडलं. मी तिच्या तोंडात खिचडीचा एक घास भरवला आणि ती पुन्हा तिच्या खेळण्यांकडे वळली. म्हणजेच भूक आहे तर तिला, खायचं आहे तर तिला. हे बघून मला खूप बरं वाटलं. जबरदस्ती करावी लागत नव्हती तिच्यावर. सहज खात होती ती तोंड उघडून, घास तोंडात घेऊन. छान वाटत होतं मला. मी तिच्याकरिता मूग डाळ, तूर डाळ, तांदूळ यांची जी बनवलेली मऊसूत तूप घालून बनवलेली खिचडी ती सहज येऊन खेळण्यांकडे जात होती, मध्येच माझ्याकडे येत होती. करत तिने खाणं चालूच ठेवलं होतं. खेळता खेळता का होईना पण ती खात होती.
हे बघून मला खूप बरं वाटत होतं. 2-2.25 वर्षांची माझी चिमुरडी गुड्डी, मी तिला कौतुकाने पाहत होते. असंच खात खात, खेळत खेळत तिने तिची सगळी खिचडी संपवली. त्यानंतर ती पाण्याच्या ग्लासकडे वळली. तिने पाण्याचा ग्लास उचललं. तसं मी माझा हात त्या ग्लासखाली लावला, कारण ग्लास पूर्ण भरलेला होता, तिच्या हातून पडू नये म्हणून. तिने ग्लास जसा हात सावरला तशी मी हात सोडून बाजूला झाले. तिने पाणी पिऊन ग्लास माझ्या हातात दिला आणि ती पुन्हा तिच्या खेळण्यांकडे वळली. तिचं चिमणीचं घर प्रेमाने सजवायला त्या पसाऱ्यात जाऊन ती बसली. जसं माझंही विश्व तिने छान सजवलेलं आहे, सुंदर केलेलं आहे, तशीच. धन्यवाद.